डीसीपी स्वामी यांच्या आदेशावर शहरात विशेष मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेत गाडी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे। जवाहर कॉलनी पोलिसांच्या गस्ती दरम्यान 2 संशयित युवक विना क्रमांकाची स्कूटी घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती। पोलिसांनी पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले, चौकशी केली आणि त्यांची नावे समर्थ काळे आणि पवन चौधरी असे समोर आली। समर्थ काळे हा रेकॉर्डवरील गाडी चोर असल्याचेही उघड झाले। पुढील तपासात या दोघांचा तिसरा साथीदार सोहेल बिग हा चोरीच्या गाड्यांचे बनावट कागद तयार करून विकत असल्याचे निष्पन्न झाले। या तिघांकडून एकूण 14 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून मुद्देमालाची किंमत सुमारे 8,25,000 रुपये इतकी आहे। जप्त गाड्यांमध्ये सिटी चौक, सिडको, वेदांत नगर, बाळूज आदी पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी केलेल्या वाहनांचा समावेश आहे। या कार्यवाहीत पीआय सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली जवाहर कॉलनी पोलीस पथकाने यशस्वी ऑपरेशन केले। जप्त केलेल्या अनेक गाड्या त्यांच्या मालकांना परत देण्यात आल्या असून नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले। छत्रपती संभाजीनगरमध्ये मोटरसायकल चोरीचं प्रमाण वाढलं असं यावरून पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री स्वामी सरांनी दिलेल्या निर्देशानुसार एक पथक स्थापन केलेलं होतं। त्या पथकाने मोटरसायकल चोरी बाबत शोध सुरू केला आणि त्यांना गुप्त बातमीदाराद्वारे एक बातमी मिळाली। या पथकाचे जे जवाहरनगर पोलीस स्टेशनचे जे पीआय आहेत सचिन कुंभार आणि त्यानंतर अनिल भाले पोलीस हवालदार, पोलीस अंमलदार मारुती गोरे, प्रवीण कापरे, संदीप बिलारी हे जेव्हा फिरत होते आणि गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली त्याच्यानंतर त्यांना या ह्याच्यात 2 संशयित एक विना नंबरची स्कूटी मोपेडवर जात असताना मिळून आली आणि त्याला थांबवण्याचा इशारा केला, पण तो न थांबता पळत गेला। म्हणून त्यांना संशय आला आणि त्यांना पाठलाग करून त्याला पकडलं असता त्याचं नाव विचारलं तेव्हा त्यांनी समर्थ विनोद काळे आणि दुसरा पवन चौधरी असे सांगितले। तर त्यात थोडंसं ही मंडळी डीबीची काम करत असल्यामुळे हा जो समर्थ काळे हा मोटरसायकल चोरीचा रेकॉर्डवरचा आरोपी, त्यामुळे त्यांचा संशय बळाला आणि त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आणि त्या चौकशीनंतर त्यांच्याकडून आणखीन एक आरोपीची माहिती मिळाली, सोहेल सकेत बेग। असे 3 आरोपी ची टोळी आहे। या टोळीनं मोटरसायकल चोरी आपल्या छत्रपती संभाजीनगर भागात केलेल्या आहेत। अद्यापर्यंत आपण एकूण 14 मोटरसायकल त्या टोळीकडून जप्त केलेले आहेत। 14 गुन्हे आपण उघडकीस आणलेले आहेत। यामध्ये आमचे जवाहरनगरचं आहे, क्रांती चौक आहे, सिटी चौक पोलीस स्टेशन आहे, सिडको पोलीस स्टेशन आहे, उस्मानपुरा पोलीस स्टेशन आहे, वेदांत नगर आहे, जिन्सी पोलीस स्टेशन आहे, MIDC वाळूज आहे, बेगमपुरा आहे, छावणी पोलीस स्टेशन आहे। अशा या सर्व भागातून 14 मोटरसायकली एकूण 8 लाखच्या वर 8,25,000चा मुद्देमाल या चोरांकडून जप्त केलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।